नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज्ड किंवा मोल्टन NaCl घेतलं होतं. त्यामध्ये आपण त्या इलेक्ट्रोलिसिसचे जे रिझल्ट आहेत ते घेतले होते. ॲनोडजवळ Cl2 गॅस लिबरेट होतो आणि कॅथोडजवळ आपल्याला सिल्वरी व्हाईट सोडियम फॉर्म झालेला मिळतो. अच्छा, त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl. आता ह्याची जी डायग्राम आहे मी या ठिकाणी डायग्राम काढलेली नाही, कारण ह्याची डायग्राम आणि इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl याची डायग्राम सेम आहे. फक्त डिफरन्स कुठं दाखवायचा आहे, जिथं आपण इलेक्ट्रोलाइट मोल्टन NaCl घेतलं होतं त्या ठिकाणी लिहायचं आहे ॲक्वियस NaCl. फक्त हाच डिफरन्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे पहा, इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲन ॲक्वियस NaCl कॅन बी कॅरीड आउट इन द सेल used for the electrolysis of molten NaCl using inert electrodes. inert electrode म्हणजे तेच इलेक्ट्रोड, कार्बन इलेक्ट्रोड्स. डिस्क्रिप्शन जसं आपलं इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaClचं डिस्क्रिप्शन दिलं ना तुम्ही, कन्स्ट्रक्शन ऑफ सेल, त्याच पद्धतीने हेडिंग टाकायची सुरुवातीला, कन्स्ट्रक्शन ऑफ सेल म्हणून. बरोबर आहे, सेम तेच लिहायचं आहे, फक्त डिफरन्स कुठं करायचं आहे ते लक्षात घ्या. याची सुरुवातसुद्धा इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaClची सुरुवातसुद्धा कुठून करायची, कन्स्ट्रक्शन ऑफ सेलपासनं. फक्त त्याच्यामध्ये कंटेनरमध्ये जो आपण इलेक्ट्रोलाइट घेतला आहे तो इलेक्ट्रोलाइट फ्यूज्ड NaClच्या ऐवजी काय लिहायचं, ॲक्वियस NaCl. बाकी सेम तसंच लिहायचं आहे. लक्षात, डायरेक्ट करंट जे आहे बॅटरीला जोडलेले ते इलेक्ट्रोड्स, कॅथोडवर निगेटिव्ह चार्ज, ॲनोडवर पॉझिटिव्ह चार्ज. लक्षात, सेम कन्स्ट्रक्शन जे आहे ते फक्त डिफरन्स कुठं करायचं आहे, तर ज्या ठिकाणी आपण फ्यूज्ड NaCl लिहिणार त्या ठिकाणी लिहायचं फक्त ॲक्वियस NaCl. लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या रिॲक्शन्स घ्यायच्यात. बघा, रिडक्शन हाफ रिॲक्शन ॲट कॅथोड. बघा या ठिकाणी लिहिलं मी, रिडक्शन हाफ रिॲक्शन ॲट कॅथोड. या ठिकाणी रिडक्शनच्या 2 रिॲक्शन होतात आणि ॲनोडजवळ ऑक्सिडेशनच्या 2 रिॲक्शन होतात. पण त्याच्यामधली फेवरेबल रिॲक्शन, लक्षात, ग्रेटर टेंडन्सी ज्याची आहे रिड्यूस होण्याची आणि ग्रेटर टेंडन्सी जी आहे ज्याची ऑक्सिडाईज होण्याची, त्या रिॲक्शन इथं मेन रिॲक्शन असते. व याच्यामध्ये बघा सुरुवातीला काय दिलं तुम्हाला, कॅथोडजवळ जे होते ते कोणती रिॲक्शन होती, कॅथोडजवळ रिडक्शन होते. बरोबर आहे, म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सोडियम ॲटम ॲक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रलाइज टू फॉर्म सोडियम सॉलिड. यावेळेस याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, याला काय म्हणायचं, स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणायचं. स्टँडर्ड नुसतं जर वापरला आपण तर त्याला म्हणतो आपण पोटेन्शियल, आणि E0 जर वापरला आपण E0 त्याला म्हणायचं स्टँडर्ड पोटेन्शियल. त्या ठिकाणी स्टँडर्ड पोटेन्शियलची व्हॅल्यू काय या रिॲक्शनची, -2.71 व्होल्ट. त्याच ठिकाणी कॅथोडजवळच परत वॉटरचं सुद्धा काय होते, रिडक्शन होते. वॉटर अंडरगोज रिडक्शन बाय ॲक्सेप्टिंग 2 इलेक्ट्रॉन्स अँड गिव्ज H2 गॅस प्लस 2OH मायनस ॲक्वियस. त्यावेळेस याचं स्टँडर्ड पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे -0.83 व्होल्ट. आता याच्यामध्ये दोन्ही व्हॅल्यूज किती आहेत, एक व्हॅल्यू आहे -2.71 आणि दुसरी व्हॅल्यू आहे -0.83 व्होल्ट. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मोठी व्हॅल्यू कोणती आहे, ग्रेटर व्हॅल्यू आहे सेकंड जे रिडक्शन होते वॉटरचं त्या ठिकाणी, त्यावेळेसचं स्टँडर्ड पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे -0.83, विच इज ग्रेटर दॅन द -2.71. कारण मायनस साईन आहे या ठिकाणी, लक्षात घ्या. -0.83 इज ग्रेटर दॅन -2.71. मग आता याच्या ठिकाणी तुम्हाला खाली काय दिले डिस्क्रिप्शनमध्ये पहा, द स्टँडर्ड पोटेन्शियल फॉर द रिडक्शन ऑफ वॉटर इज हायर दॅन दॅट फॉर द रिडक्शन ऑफ Na+. स्टँडर्ड पोटेन्शियलची जी व्हॅल्यू आहे, रिडक्शन फॉर वॉटर इज हायर दॅन द रिडक्शन ऑफ Na+ आयन्स. धिस इम्प्लाइज दॅट वॉटर हॅज मच ग्रेटर टेंडन्सी टू गेट रिड्यूस दॅन द Na+ आयन. ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की वॉटरची टेंडन्सी ही ग्रेटर आहे रिड्यूस होण्याची दॅन द Na+ आयन्स. हेन्स रिॲक्शन सेकंड, दॅट इज द रिडक्शन ऑफ वॉटर, is the main reaction of reduction which takes place at the cathode. म्हणून जी मेन रिॲक्शन आहे रिडक्शनची कॅथोड जवळची ती कोणती आहे, रिडक्शन ऑफ वॉटर, म्हणजे
2H2O, it reduces by accepting 2 electrons. It gives the H2 gas plus 2 OH minus ions. म्हणजे कॅथोड या इलेक्ट्रोडजवळ कोणता गॅस लिबरेट होईल? हायड्रोजन गॅस लिबरेट होईल. लक्षात. त्याच्यानंतर घ्यायच्यात आपल्याला रिॲक्शन ॲट ॲनोड. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 रिॲक्शन मिळतात. 2Cl मायनस ॲक्वियस, 2 क्लोराईडचे आयन हे 2 इलेक्ट्रॉन लॉस करून Cl2 गॅसमध्ये कन्वर्ट होते. त्यावेळेस त्याचं ऑक्सिडेशन, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल म्हणतो आपण त्याला. इथं मी OX दिले पहा लक्षात. आणि E0ला काय म्हणतो आपण? स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल हे किती आहे? -1.36 व्होल्ट. बरोबर आहे. त्याच्यानंतर ॲनोडजवळच वॉटरचं काय होते? ऑक्सिडेशन होते. इट गिव्ज O2 गॅस प्लस 4H प्लस ॲक्वियस, 4H प्लस आयन इन ॲक्वियस सोल्युशन. यावेळेस त्याचं स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे -0.4 व्होल्ट. परंतु या ठिकाणी सेकंड रिॲक्शनचं जे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे पहिल्या रिॲक्शनचं आहे -1.36 व्होल्ट आणि सेकंड रिॲक्शनचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे -0.4 व्होल्ट. या रिॲक्शनमध्ये सुद्धा सेकंड रिॲक्शनचा ऑक्सिडेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू ही पहिल्या रिॲक्शनपेक्षा जास्त आहे. पण बाय एक्सपेरिमेंट्स इट इज प्रूव्ड दॅट ॲट द ॲनोड Cl2 गॅस इज लिबरेटेड, नॉट द O2 गॅस. जरी या ठिकाणी सेकंड रिॲक्शनमध्ये स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल हायर असेल दॅन द फर्स्ट रिॲक्शन. लक्षात. पण एक्सपेरिमेंट थ्रू हे प्रूव्ह केलेलं आहे किंवा प्रूव्ह झालेलं आहे की ॲनोडजवळ O2 गॅस लिबरेट न होता कोणता गॅस लिबरेट होतो? Cl2 गॅस. म्हणून ॲनोडजवळ होणारी मेन ऑक्सिडेशनची रिॲक्शन कोणती आहे? फर्स्ट रिॲक्शन. म्हणजेच 2Cl मायनस ॲक्वियस इट गिव्स Cl2 गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. त्या ठिकाणी काय दिले पहा? At anode there will be a competition between the oxidation of Cl minus ion to Cl2 gas as in case of molten NaCl. Molten NaCl मध्ये सुद्धा सेम हीच रिॲक्शन होते. and the oxidation of water to O2 gas. 2Cl minus aqueous ऑक्सिडेशन होऊन आपल्याला Cl2 गॅस मिळतो आणि H2H2O लिक्विड याचं ऑक्सिडेशन होऊन आपल्याला O2 गॅस मिळतो. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ वॉटर इज ग्रेटर. सेकंडमध्ये स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल सेकंड रिॲक्शनचं वॉटरचं कसं आहे? जास्त आहे दॅन द फर्स्ट रिॲक्शन. दॅन दॅट ऑफ द Cl मायनस आयन ऑर वॉटर हॅज ग्रेटर टेंडन्सी टू अंडरगो द ऑक्सिडेशन. म्हणजे या ठिकाणी कोणाची टेंडन्सी जास्त आहे ऑक्सिडेशनमध्ये भाग घेण्याची? वॉटरची. इट इज देअर फॉर एक्सपेक्टेड दॅट ॲनोड हाफ रिॲक्शन वुड बी द ऑक्सिडेशन ऑफ वॉटर. म्हणून आपण याच्या ऑक्सिडेशन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूवरनं आपण सांगू शकतो की ॲनोडजवळ घडणारी ऑक्सिडेशनची रिॲक्शन कोणती असेल? मग वॉटरचं ऑक्सिडेशन. परंतु द एक्सपेरिमेंट्स हॅव शोन दॅट हाऊएव्हर द गॅस प्रोड्यूस्ड ॲट द कॅथोड इज Cl2 अँड नॉट द O2. परंतु एक्सपेरिमेंट्सने हे सिद्ध झालेलं आहे की O2 गॅस ॲनोडजवळ लिबरेट न होता कोणता गॅस लिबरेट होतो? Cl2 गॅस. म्हणून हे जे दोन प्रॉडक्ट्स आहेत मग ह्या रिॲक्शनचे जे रिझल्ट्स आहेत ते कोणते दोन रिझल्ट्स आहेत? मग ॲट ॲनोड H2 गॅस इज लिबरेटेड and at cathode H2 gas is liberated and at anode Cl2 gas is liberated. हे रिझल्ट्स असतील ह्या रिॲक्शनचे. आणखीन एक रिझल्ट काय असेल याचा की ह्या रिॲक्शनमध्ये आणखीन एक प्रॉडक्ट आहे आपल्याला पेज नंबर 100वर दिलेले बघा 100. पेज नंबर 100 मध्ये ओव्हरऑल रिॲक्शन दिले तुम्हाला. ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये काय करायचं आहे आपल्याला? ॲनोड आणि कॅथोड जवळच्या ज्या रिॲक्शन आहेत त्या दोघांची बेरीज करायची. बरोबर आहे. आता आपण मेन जी रिॲक्शन घडते ती फक्त रिॲक्शन लिहूया. या ठिकाणी ओव्हरऑल रिॲक्शन लिहित आहे. ही रिॲक्शन कुठली आहे? कॅथोड जवळची रिॲक्शन आहे. बरोबर आहे. कॅथोड जवळची रिॲक्शन आहे 2H2O इट गिव्ज प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्ज H2 गॅस प्लस 2 OH मायनस ॲक्वियस. त्याचं E0ची व्हॅल्यू या ठिकाणी नाही लिहिली तरी चालते. ही कोणती रिॲक्शन असेल? कॅथोडजवळ घडणारी ही रिडक्शन रिॲक्शन. आणि ॲनोडजवळ घडणारी ऑक्सिडेशन रिॲक्शन 2Cl मायनस इट गिव्ज Cl2 गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन. दिस इज द
ऑक्सिडेशन रिएक्शन. ह्या ज्या दोन मेन रिॲक्शन आहेत त्या दोन मेन रिॲक्शन घेतल्यात आपण. आता याची बेरीज करूयात आपण. लक्षात हे 2 इलेक्ट्रॉन काय होतील, कॅन्सल होतील. काय शिल्लक राहील तर 2H2O लिक्विड. या ठिकाणी लिक्विड लिहूयात आपण प्लस 2Cl मायनस ॲक्वियस प्लस 2Cl मायनस ॲक्वियस गिव्स H2 गॅस प्लस Cl2 गॅस plus 2OH minus aqueous, and this reaction is called redox reaction, combination of reduction and oxidation. That is the redox reaction. That is the overall reaction which taking place during the electrolysis of aqueous NaCl. मग ह्या रिॲक्शनचे प्रॉडक्ट्स काय असतील तर ही जी रिॲक्शन आहे कुठं घडते, कॅथोडजवळ H2 गॅस लिबरेट होईल आणि ॲनोडजवळ Cl2 गॅस लिबरेट होईल. तसंच या रिॲक्शनमध्ये आणखीन एक आपल्याला प्रॉडक्ट मिळालं आहे, OH मायनस आयन्स मिळाले. म्हणून ह्या रिॲक्शनचा जो रिझल्ट आहे, रिझल्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl. फर्स्ट, H2 गॅस इज लिबरेटेड ॲट कॅथोड. सेकंड, Cl2 गॅस इज लिबरेटेड ॲट ॲनोड. अँड थर्डमध्ये दिलं आहे बिकॉज Na प्लस आयन्स रिमेन्स अनरिॲक्टेड अँड OH मायनस आयन्स आर फॉर्म्ड ॲट कॅथोड. या रिॲक्शनमध्ये Na प्लस जे आयन्स आहेत ते अनरिॲक्टेड फॉर्ममध्ये राहतात. Na प्लस आयन्स दे रिमेन अनरिॲक्टेड फॉर्ममध्ये शिल्लक राहतात. आणि ह्या रिॲक्शनमध्ये काय तयार झालेले आहेत, OH मायनस आयन्स हे प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळाले. रिॲक्शनमध्ये Na प्लस आयन्स अनरिॲक्टेड आहेत आणि या रिॲक्शनमध्ये आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शन जी दिली त्याच्यामध्ये आपल्याला OH मायनस आयन्स मिळाले. Na प्लस आणि OH मायनस they combine together to form the NaOH. अनरिॲक्टेड Na प्लस आयन्स आणि रिॲक्शनमध्ये आपल्याला मिळालेले OH मायनस आयन्स हे कंबाईन होतील आणि आपल्याला NaOH मिळेल. म्हणजे याच्यामध्ये जे आपण NaClचं सोल्युशन घेतलं होतं दॅट सोल्युशन फायनली कन्वर्ट इंटू NaOH सोल्युशन. या ठिकाणी दिले पहा तुम्हाला रिझल्टमध्ये थर्ड रिझल्ट, बिकॉज Na प्लस आयन्स रिमेन्स अनरिॲक्टेड and OH minus ions are formed at the cathode, NaCl solution is converted to NaOH solution. आपण कोणाचं इलेक्ट्रोलिसिस केलं होतं, NaClचं, बरोबर आहे. ते सोल्युशन शेवटी कशामध्ये कन्वर्ट होते, NaOH सोल्युशनमध्ये. असे ह्याचे आपल्याला 3 रिझल्ट्स लिहायचे. कॅथोडजवळ H2 गॅस लिबरेट होतो, ॲनोडजवळ Cl2 गॅस लिबरेट होतो. रिॲक्शनमध्ये अनरिॲक्टेड Na प्लस आयन्स शिल्लक आहेत जे की OH मायनस आयन्ससोबत कंबाईन होतील आणि आपल्याला मिळतील NaOH. म्हणजे NaCl सोल्युशन दॅट इज कन्वर्टेड इंटू NaOH सोल्युशन. आणि हे झालं आपलं इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस NaCl. त्याच्यामध्ये दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, दोघांचे रिझल्ट्स वेगवेगळे आहेत. लक्षात, दोघांच्या रिझल्ट्समध्ये फक्त एक रिझल्ट सेम आहे. कोणता रिझल्ट सेम आहे, H2 गॅसचं लिबरेशन. दोघांमध्ये कॅथोडजवळ काय होतं, Cl2 गॅसचं जे लिबरेशन आहे ॲनोडजवळ, लक्षात, ते दोघांमध्ये कॉमन असेल. Cl2 गॅस इज लिबरेटेड ॲट ॲनोड. तर त्याच्यामध्ये कॅथोडजवळ काय होते, सिल्वरी व्हाईट सोडियम लिबरेट होतो. या ठिकाणी कॅथोडजवळ आपल्याला H2 गॅसचं लिबरेशन मिळते. हा प्रॉडक्ट दोघांमध्ये सेम आहे, Cl2 गॅसचं लिबरेशन ॲनोडजवळ, बरोबर आहे. तर ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय, कन्स्ट्रक्शन ऑफ सेलमध्ये सेल तीच काढायची आहे जी की आपण मोल्टन NaClमध्ये काढलेली आहे. फक्त इलेक्ट्रोलाइट लिहिताना फ्युज्ड NaClच्या ऐवजी लिहायचं ॲक्वियस NaCl. बाकी डायग्राम सेम असेल. फक्त रिॲक्शन जे आहेत मी लिहून दिल्यात तुम्हाला, रिॲक्शन ॲट ॲनोड आणि ॲट कॅथोडजवळ 2 रिॲक्शन लिहायच्यात. त्यामधली मेन रिॲक्शन कोणती आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं, लक्षात. आणि त्याच्या शेवटी आपल्याला रिझल्ट्स लिहायचे. पहिला रिझल्ट काय असेल, H2 गॅस लिबरेट होतो कॅथोडजवळ, Cl2 गॅस लिबरेट होतो ॲनोडजवळ आणि Na प्लस आयन्स अनरिॲक्टेड राहिलेले OH मायनस आयन्ससोबत कंबाईन होतात, NaOH तयार होतो. आणि फायनली NaCl सोल्युशनचं रूपांतर कशात होते, NaOH सोल्युशनमध्ये. तर ही कन्स्ट्रक्शन आणि त्याच्या रिॲक्शन्स ह्या सेलच्या, यापैकी कोणतीही सेल एखाद्या वेळेस लक्षात 3 मार्कांना तुम्हाला विचारू शकतात. डिस्क्राइब द इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl or molten NaCl किंवा डिस्क्राइब द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ॲक्वियस NaCl.
तर असं दोन्हीपैकी कोणते विचारू शकतात, डायग्राम विचारू शकतात किंवा फक्त रिॲक्शन विचारू शकतात कॅथोड आणि ॲनोड जवळच्या. तर अशा प्रकारे आपला हा पॉईंट कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर पहा तुम्हाला पेज नंबर 100वर नेक्स्ट पॉईंट आहे 5.5.3 क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलायसिस. 5.5.3 that is the quantitative aspects of electrolysis. शब्द काय इथं बघा, क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट्स. क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट्स घ्यायचे आपल्याला इलेक्ट्रोलायसिसचे. त्याच्यामध्ये 2 पॉईंट घ्यायचे आपल्याला, ए आणि बी. लक्षात एमध्ये तुम्हाला 1 2 3 4 पॉईंट्स दिलेत आणि बीमध्ये एकच पॉईंट आहे. तर क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलिसिसमध्ये द मास ऑफ रिॲक्टंट कन्झ्युम्ड और द मास ऑफ प्रॉडक्ट फॉर्म ॲट अन इलेक्ट्रोड ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय नोईंग स्टिचिओमेट्री ऑफ द हाफ रिॲक्शन ॲट द इलेक्ट्रोड. बघा एखाद्या रिॲक्टंटचं मास किती कन्झ्युम झाले म्हणजे किती उपयोगात आणल्या गेले आणि प्रॉडक्टचं किती मास तयार झाले, प्रोड्यूस झाले. लक्षात कोणत्या प्रोसेसमध्ये, ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस. हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय नोईंग द स्टिचिओमेट्री. त्यांची स्टिचिओमेट्री माहिती करून कोणत्या रिॲक्शनची, ऑफ द हाफ रिॲक्शन ॲट द इलेक्ट्रोड. त्या इलेक्ट्रोडजवळ घडणारी जी हाफ रिॲक्शन आहे त्या हाफ रिॲक्शनवरनं आपण एखाद्या सबस्टन्सचं किंवा रिॲक्टंटचं किती मास कन्झ्युम झाले किंवा त्या सबस्टन्सचं किती मास प्रोड्यूस झाले. लक्षात ह्याची क्वांटिटेटिव्हली आपण ते मेजर करू शकतो जर आपण त्याची स्टिचिओमेट्री आपल्याला माहिती असेल. बाय नोईंग द स्टिचिओमेट्री ऑफ द हाफ रिॲक्शन विच टेक्स प्लेस ॲट द इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोडजवळ 2 इलेक्ट्रोड आहेत, बरोबर आहे. कोणतेही सेल कन्स्ट्रक्ट करताना 2 इलेक्ट्रोड असतात. एक इलेक्ट्रोड असतो ॲनोड, दुसरा इलेक्ट्रोड असतो कॅथोड. आता हे ॲनोड आणि कॅथोडजवळ ज्या घडणाऱ्या रिॲक्शन आहेत ते हाफ, ॲनोडजवळ कोणती रिॲक्शन घडते, ऑक्सिडेशन, आणि कॅथोडजवळ हाफ रिडक्शन. म्हणून याला म्हणलं आहे कोणत्याही इलेक्ट्रोडजवळ घडणारी हाफ रिॲक्शन जी आहे अच्छा त्या हाफ रिॲक्शनवरनं आपण त्या सबस्टन्सचं किंवा त्या रिॲक्टरचं किती मास कन्झ्युम झाले किंवा किती मास प्रोड्यूस झाले हे आपण क्वांटिटेटिव्हली काढू शकतो बाय नोईंग देअर स्टिचिओमेट्री. आता स्टिचिओमेट्रिकली हे कसं कॅल्क्युलेट करायचं आहे हे आपण प्रत्येक पॉईंटमध्ये घेऊया. त्याच्यामध्ये पॉईंट नंबर 1 दिलेला आहे बघा. एमध्ये पॉईंट नंबर 1 कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड. काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता हे इलेक्ट्रिसिटीसाठी सिम्बॉल आहे कॅपिटल क्यू. इलेक्ट्रिसिटी पास. कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास हे घ्यायचं आपल्याला पॉईंट ए मधला पहिला पॉईंट. लक्षात मेन पॉईंट कोणता आहे आपला, क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोलायसिस. त्यामध्ये 2 पॉईंट्स आहेत मेन, ए आणि बी. एमध्ये नंबर 1 एमध्ये 4 पॉईंट आहेत आपल्याला 1 2 3 4. त्यामध्ये पहिला पॉईंट कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. इलेक्ट्रिसिटी दॅट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल क्यू. त्या ठिकाणी दिलं आहे मी. टू कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅट इज क्यू पास्ड ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस द अमाऊंट ऑफ करंट आय पास्ड थ्रू अ सेल इज मेजर्ड. काय मेजर करावं लागेल आपल्याला, ते इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस होताना आपण अमाऊंट ऑफ करंट किती पास केला आहे. अमाऊंट ऑफ करंट पास ज्याला डिनोट करतो आपण कॅपिटल आय सिम्बॉल. अमाऊंट ऑफ करंट पास्ड फॉर द हाऊ मेनी टाइम्स द टाइम फॉर विच द करंट इज पास्ड. बरं क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला 2 त्याच्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे. एक व्हॅल्यूज कोणती,
किती त्या सेलमधनं आपण किती अमाऊंट ऑफ करंट पास केले आणि किती वेळेसाठी केले, आणि म्हणजे टाईम, थोडक्यात लक्षात त्याचा टाईम आणि अमाऊंट ऑफ करंट पास केले किती आणि किती वेळेसाठी म्हणजे टाईम इन सेकंद. या दोन व्हॅल्यूज जर आपल्याला माहीत झाल्या तर आपण काय करू शकतो, त्या सेलमधनं किती इलेक्ट्रिसिटी आपण पास केली. दुसरं काय माहिती पाहिजे आपल्याला, हे जे करंट पास केले आपण किती वेळेसाठी केले, तर टाईम माहिती पाहिजे आपल्याला सेकंदमध्ये, टाईम इन सेकंद अँड अमाऊंट ऑफ करंट पास्ड इन ॲम्पियर. हे जर दोन माहिती झाले तर आपल्याला Q इज इक्वल टू आपण काढू शकतो I इंटू टी. Q इज इक्वल टू I इंटू टी. Q म्हणजे अमाऊंट ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी पास्ड, I मीन्स करंट इन ॲम्पियर, T मीन्स टाईम इन सेकंद. तर याच्यावरून आपण काय काढू शकतो, कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड. लक्षात त्याच्यामध्ये त्याच्या क्यूचं जे युनिट आहे, क्यूचं युनिट काय म्हणू शकतो आपण, याला क्यू लागणार आपण इलेक्ट्रिसिटी. क्यू म्हणजे इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे. आणि त्याचं युनिट जे असेल त्याला म्हणतो आपण कुलोम, COULOMB. इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल C. त्याच्यानंतर आय जे आहे त्याला म्हणणार आपण करंट. आय म्हणजे करंट किंवा इलेक्ट्रिक करंट. माहिती नसेल तर लिहून घ्यायचं, आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट आणि त्याचं युनिट असेल ॲम्पियर. त्याला नोट करणार आपण ए ह्या सिम्बॉलने, लक्षात. आणि तिसरा आहे टी, त्याला म्हणतो आपण टाईम इन सेकंद. त्याची इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, क्यू म्हणजे इलेक्ट्रिसिटी, त्याचं युनिट आहे कुलोम, ज्याला डिनोट करतो आपण सी ह्या सिम्बॉलने. आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट, त्याचं युनिट आहे ॲम्पियर, डिनोट करतो ए ह्या सिम्बॉलने. आणि टी म्हणजे असेल टाईम इन सेकंद, त्याला डिनोट करतो आपण एस ह्या सिम्बॉलने, लक्षात, सेकंद. तर हे असेल पहिलं याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी दॅट इज पास्ड थ्रू द सेल ड्युरिंग द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोलिसिस. त्याच्यानंतर सेकंड आहे कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास. त्याच्यामध्ये सेकंड पॉईंट कोणता घ्यायचा आपल्याला, कॅल्क्युलेशन ऑफ moles of electrons passed. Moles of electron passed. इलेक्ट्रोलिसिस ही प्रोसेस होताना किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन आपण पास केले हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, लक्षात. टोटल चार्ज पास्ट किती घेतले आपण, टोटल चार्ज पास्ट म्हणजे इलेक्ट्रिसिटी क्यू घेतले आपण, बरोबर आहे. टोटल चार्ज पास दॅट इज क्यू इन कुलोम, बरोबर आहे. टोटल चार्ज पासलाच काय म्हणलं होतं आपण फर्स्ट पॉईंटमध्ये, इलेक्ट्रिसिटी. द चार्ज ऑफ मोल ऑफ इलेक्ट्रॉन इज, एक मोल इलेक्ट्रॉन, एक मोल जर आपण इलेक्ट्रॉन घेतला त्याच्यावरचा चार्ज किती असतो, 96500 कुलोम, बरोबर आहे. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन जर आपण चार्ज घेतला 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन तर किती इलेक्ट्रिसिटी होईल त्याची, 96500 कुलोम्स. इट इज रेफर्ड टू ॲज द 1 फॅराडे. त्यालाच काय म्हणणार आपण, इट इज इक्वल टू 1 फॅराडे म्हणजे एफ. एफ म्हणजे काय, फॅराडे, FARADAY. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणणार, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट हाऊ मेनी इलेक्ट्रिसिटी पास्ड थ्रू द इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस, 96500 कुलोम्स. And this 96500 coulombs is equal to the 1 Faraday electricity. लक्षात, म्हणजे ह्याला म्हणून आपण फॅराडे, म्हणजे 1 फॅराडे इज इक्वल टू काय होईल मग, 1 फॅराडे इज इक्वल टू काय लिहिणार मग आपण, 96500 कुलोम्स. हे लक्षात ठेवायचं. 1 फॅराडे इलेक्ट्रिसिटी म्हणजे किती कुलोम्स, 96500 कुलोम्स. म्हणजे कुलोम्सपेक्षा फॅराडे हे इलेक्ट्रिसिटीचं युनिट कसं असेल, मोठं असेल. 1 फॅराडे इज इक्वल टू 96500 कुलोम्स. आपल्याला काय करायचं या ठिकाणी, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युअली पास. हे लक्षात आलं या पॉईंट. 1 फॅराडे म्हणजे किती कुलोम्स इलेक्ट्रिसिटी, 96500.
moles of electrons actually passed. Moles of electrons actually passed. ॲक्च्युअली आपण एखाद्या सेलमध्ये इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस होताना किती नंबर ऑफ मोल्स इलेक्ट्रॉन्स पास केलेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इज इक्वल टू क्यू अपॉन 96500. आता हे त्याचे युनिट दिलेत पुस्तकामध्ये तुम्हाला. क्यू म्हणजे काय असेल, क्यू मेजर्ड इन इलेक्ट्रिसिटी चं युनिट असेल कुलोम, आणि 96500 याचं युनिट आहे कुलोम पर मोल पर इलेक्ट्रॉन. तर हे युनिट नाही दिले तरी चालतात, पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. हा फॉर्म्युला आहे सेकंड पॉईंटमध्ये जे आपण कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास करणार आहोत ना, तर मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युअली पास इज इक्वल टू काय असेल, क्यू अपॉन 96500. तर हा आपल्याला मिळाला आहे सेकंड फॉर्म्युला सेकंड पॉईंटमध्ये. तर थर्ड पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. नेक्स्ट पॉईंट कोणता असेल, थर्ड पॉईंट. त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. कॅल्क्युलेशन ऑफ moles of product form. Calculation of moles of product form. प्रॉडक्टचे किती मोल्स तयार झालेले आहेत हे आपल्याला करायचे पॉईंट नंबर 3 मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिले बघा, द बॅलेन्स्ड इक्वेशन फॉर द हाफ रिॲक्शन ऑकरिंग ॲट द इलेक्ट्रोड इज डिवाइज्ड. द स्टिचियोमेट्री ऑफ हाफ रिॲक्शन इंडिकेट्स the moles of electrons passed and the moles of the moles of product form for the reaction. तर याच्यामध्ये आपल्याला एक बॅलेन्स्ड केमिकल इक्वेशन घ्यायचं आहे. ते इक्वेशन दिलेले आहे तुम्हाला. Cu2+ aqueous, it accepts 2 electrons and gives Cu solid. हे तुम्हाला बॅलेन्स्ड इक्वेशन दिलेलं आहे. लक्षात घ्या. ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला काय लक्षात येते, Cu2+ आयन्स जे आहेत हे 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आणि Cus ॲटम्समध्ये कन्वर्ट होतात. तर या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन्स आपल्याला या ठिकाणी दिसायला लागले, 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणून या ठिकाणी दिले बघा रिएक्शनच्या पुढे 2 moles ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ 1 mole ऑफ Cu. तर या ठिकाणी काय ना म्हणजे कॉपरचे किती Cu आहेत, मोल 1 मोल. 1 मोल जर आपल्याला Cuचा तयार करायचा असेल, 1 मोल ऑफ Cu तयार करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स आपल्याला वापरावे लागतील, 2 इलेक्ट्रॉन्स. कारण Cu2+ याच्यावर किती प्लस चार्जेस आहेत, 2+, आणि ते 2+ चार्जेस न्यूट्रलाइज करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन वापरावे लागतील, 2 इलेक्ट्रॉन ते Cu2+ आयन्स ॲक्सेप्ट करतात आणि 1 मोल तयार होतो कॉपरचा. म्हणजेच कॉपरचा 1 मोल जर आपल्याला तयार करायचा असेल तर किती इलेक्ट्रॉन्स वापरावे लागतील, 2 इलेक्ट्रॉन्स. 2 moles of electrons are required for the production of 1 mole of Cu. So we can calculate the moles of product form. The moles of electrons actually passed are given by the equation 5.16. याच्यामध्ये the moles of electrons actually passed, moles of electron actually passed जे आहेत हे आपण कोणत्या इक्वेशनवरून काढू शकतो, इथं 5.16 दिले बघा. 5.16च्या ऐवजी काय करून घ्या, 5.17. कारण 5.17 या इक्वेशनमध्ये आपण मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास्ड काढले लक्षात, आणि 5.16मध्ये आपण इलेक्ट्रिसिटी काढली. तर त्या ठिकाणी थोडंसं करेक्शन करून घ्या. आपल्याला जर मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास्ड काढायचे असतील तर आपण इक्वेशन कोणतं वापरले, 5.17. टू सिम्प्लिफाय फर्दर वी इंट्रोड्यूस द एंटिटी मोल रेशो गिवन बिलो. आता याच्यामध्ये आपण तर ॲक्च्युअली काय काढले की मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युअली पास्ट हे आपण सेकंड पॉईंटमध्ये काढले, ज्याला आपण इक्वेशन म्हणले 5.17. पण आणखीन एक क्वांटिटी आपल्याला काढावी लागते या ठिकाणी, त्याला म्हणले मोल रेशो. लक्षात, हे लक्षात आलं का, 1 मोल Cuचा तयार करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन वापरले गेले, 2. 1 Cu, 1 मोल ऑफ Cu इज प्रोड्युस्ड बाय ॲक्सेप्टिंग 2 इलेक्ट्रॉन्स. हे एवढा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे त्याचा मोल रेशो. मोल रेशो कसा काढला हा मोल रेशो, फॉर्म्युला आहे त्याचा, मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इन द हाफ रिएक्शन. मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म
इन हाफ रिॲक्शन. हाफ रिॲक्शन म्हणजे एका इलेक्ट्रोडजवळ घडणारी जी रिॲक्शन आहे दॅट इज कॉल्ड हाफ रिॲक्शन डिवायडेड बाय moles of electron required in the half reaction. Moles of electrons required in the half reaction. या ठिकाणी आपल्याला थर्ड पॉईंटमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म करण्यासाठी आपल्याला काय काढून घ्यावा लागतो, मोल रेशो. आणि मोल रेशो काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इन द हाफ रिॲक्शन. मोल्स ऑफ प्रॉडक्ट किती फॉर्म झालेत इन द हाफ रिॲक्शनमध्ये आणि त्याच्यासाठी आपण मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स किती पाहिजेत आपल्याला रिक्वायर्ड इन द हाफ रिॲक्शन. तर ह्या रिॲक्शनमध्ये आपण वरची जी आता रिॲक्शन घेतली होती ना Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स रिड्यूस Cu सॉलिड घेतलं होतं का, ह्याच्यामध्ये आता आपण ह्या एक्झाम्पलवरून हे सोडून घेऊया. तर ह्या रिॲक्शनमध्ये आपल्याला मोल रेशो काय करता येईल, द मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. किती मोल्स प्रॉडक्टचे फॉर्म झाले 1. या ठिकाणी बघा मोल रेशो काढताना मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इन हाफ रिॲक्शन. आता ही हाफ रिॲक्शन म्हणजे काय, एका इलेक्ट्रोडजवळ घडणारी ही रिडक्शनची रिॲक्शन आहे. कोणती रिॲक्शन आहे ही, रिडक्शनची रिॲक्शन. बरोबर आहे, कारण इथे इलेक्ट्रॉन काय व्हायला लागले, ॲक्सेप्ट व्हायला लागले. रिडक्शनची रिॲक्शन आहे, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट होतात म्हणून या ठिकाणी ही हाफ रिॲक्शन आहे. याच्या ठिकाणी मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म किती झाले 1 आणि किती इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी यूज केले गेले 2. म्हणजे या ठिकाणी काय येईल मग आपल्याला मोल रेशो काढण्यासाठी 1 मोल ऑफ प्रॉडक्ट फॉर्म झाले आणि किती इलेक्ट्रॉन यूज केले गेले 2. म्हणजे 1/2 म्हणजेच काय येईल या ठिकाणी 0.5 हा काय येईल त्याचा मोल रेशो येईल. लक्षात. आता मोल रेशो काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म काढायचं. तर मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्मचा फॉर्म्युला काय असेल मग, मोल रेशो काढल्यानंतर मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म हा सेकंड फॉर्म्युला याच्यामधलाच फॉर्म्युला आहे. मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इज इक्वल टू मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इज इक्वल टू मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास्ड. मोल्स ऑफ electrons actually passed into mole ratio हे 2-4 फॉर्म्युले जे आपल्याला पाठ करावे लागतील लक्षात. आता मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्च्युअली पास्ड हे आपण काढलेलं आहे पॉईंट नंबर 2 मध्ये. काढलंय का पहा, इक्वेशन 5.17 मध्ये इज इक्वल टू असेल Q upon 96500 इंटू मोल रेशो. बरोबर आहे. मोल रेशो कसं काढायचं ते तर फॉर्म्युला सांगितलं आहे आता. त्यालाच आपण काय लिहू शकतो, क्यूला काय लिहू शकतो I इंटू टी. पॉईंट नंबर 1 मध्ये आपण इक्वेशन नंबर 5.16 मध्ये घेतले Q इज इक्वल टू I इंटू टी 96500 इंटू मोल रेशो. यापैकी कोणताही फॉर्म्युला वापरा, तुम्हाला करंट इन ॲम्पियर आणि टाइम इन सेकंद दिलेला असेल तर क्यू काढून घेऊन हा फॉर्म्युला वापरा किंवा डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करू शकता. तर थर्ड पॉईंटमध्ये आपण काय काढलं आहे, मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म या ठिकाणी काढायचं आहे आपल्याला. मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म त्याच्यासाठी अगोदर मोल रेशो काढून घेतला आहे. त्या मोल रेशोला मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युअली पास किती याला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे इक्वेशन मिळाले. मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इज इक्वल टू I इंटू टी अपॉन 96500 इंटू मोल रेशो. यानंतरचा पॉईंट आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊयात जो की पॉईंट नंबर 4 असेल, कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रॉडक्ट.